विद्यार्थ्यांसमोर अखेर मोदी सरकार झुकलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। झुरळ म्हणून ज्यांना हिणवलं गेलं त्यांनी सरकारला नमवलं, तर मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही, अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया। माझं मन 10 दिवसांपासून दुःखी होतं, तरुणांना इतर कोणी भरकटवू नये म्हणून राजीनामा दिला, धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिक्रिया। प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची जबाबदारी। प्रधानांच्या राजीनाम्यासाठी मला हिरो बनवू नका। एका व्यक्तीला हिरो बनवून देशाची वाट लागली। राजीनामे होत नाही म्हणणाऱ्यांना दणका। अभिजित दिपकेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, आता तर सुरुवात झाली आहे असाही इशारा। सरकारकडून तीनही मागण्या मान्य, त्यामुळे तत्काळ आंदोलन मागे घेत आहोत। सरकारसोबतच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत सीजेपीच्या आशुतोष रांका यांची माहिती। सीजेपीच्या सूचना मागण्यांवर सखोल चर्चा झाली। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई नियमाप्रमाणे दिली जाईल, जेपी नड्डांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती। लोकशाहीचा शांतता संयमाचा हा विजय। भीतीही झटकून एकवटलेल्या सर्वांचे आभार। सीजेपी आणि तरुणांचं अभिनंदन, सोनम वांगचुक यांचं ट्वीट। सरकार हटवण्याची वेळ आली आहे, खंबीरपणे उभे राहणाऱ्या प्रत्येक तरुणाचं अभिनंदन। विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी, राहुल गांधी यांची मागणी। दिल्लीतल्या हिंसाचाराला अमित शहा जबाबदार। देशातल्या संस्था या कुणाच्या वैयक्तिक मालकीच्या नाहीत। जेवढी चूक मोदींची तेवढीच आरएसएसचीही। आरएसएसनं शिक्षण व्यवस्थेला पोखरून टाकलंय, राहुल गांधींची टीका। आज ठाकरे बंधूंची शिवाजी पार्कात विजयी सभा। विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानं विजयी सभा घेण्यात येते। हुकुमशाही केल्यास तरुण चिरडून टाकतील, हे तरुणाईनं दाखवून दिलंय। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। जेनझीनं सरकारच्या झिंजा उपटल्या। तरुणांनी देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलंय। मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार, त्यांनी दिल्लीसारखी परिस्थिती उद्भवू दिली नाही, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। देशाच्या युवा शक्तीच्या एकजुटीचा विजय। युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं, शरद पवारांची प्रधानांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया। राजीनाम्याला उशीर, मात्र अखेर युवा पिढीनं राजीनामा घेतला। तरुणांचा मला सार्थ अभिमान। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा लोकशाहीचा विजय। या देशात लोकशाही संपली असं वाटत होतं, मात्र या देशाच्या युवकांनी सरकारचा अहंकार तोडलाय, अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया। हीच भारताची ताकद। तरुण भारतीयांवर केलेल्या अमानुष लाठीमाराबाबत भाजप सरकारकडून माफी मागितली जावी, ट्विट करत आदित्य ठाकरेंची मागणी। प्रधान यांनी राजीनामा देऊन आगीत तेल टाकलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा सरकारवर राग असल्याचं दिसतंय। विद्यार्थ्यांच्या निर्णयाला वंचितचा पाठिंबा असेल, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। 12 वर्षांपासून अहंकाराच्या धुंदीत असलेल्या सरकारला झुकवण्यात अखेर विद्यार्थ्यांना यश। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पूर्णतः देशातील विद्यार्थ्यांचं यश, रोहित पवारांची भाजपवर टीका। सरकारला अखेर झुकावं लागलं। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। सोनम वांगचुक आणि युवकांच्या मागणीला यश, देशमुखांचं वक्तव्य। धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंच्या आईंना अश्रू अनावर। अभिजित दिपकेंच्या कष्टाचं चीज झालं, दिपकेंच्या आईंची प्रतिक्रिया। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंच्या घरासमोर जल्लोष। अभिजित दिपकेंच्या समर्थकांनी आई वडिलांना गुलाल लावत पेढे भरवले। जेनझी हॅट्स ऑफ, तुम्ही प्रत्येकाला त्यांच्या आवाजाची जाणीव करून दिलीत।
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची इंस्टाग्राम पोस्ट। टीईटी पेपरफुटी प्रकरणी दोघांना बिहारमधून अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता याच्यासह साथीदार इंद्रजीत सिंह उर्फ पिकू अटकेत आहे। आरोपींमध्ये गुप्तासह पत्नी आणि साडूचाही समावेश आहे। प्रकरणात आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे। टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी वीरेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे। आरोपी वीरेंद्र गुप्ताला अटकेनंतर पोलीस भिवंडीला घेऊन येणार आहेत। टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 12 जण न्यायालयीन कोठडीत आहेत। पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नाशिककरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। गंगापूर धरण 97% भरलंय। काही दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। अकोलेमध्ये अतिवृष्टीचा कहर झालाय। पांजरे येथे घरावर भूस्खलन झालंय। हरी उघडे यांचं घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय। 8 शेळ्यांचा मृत्यू झालाय। 4 कुटुंबांचं सुरक्षित स्थळी तातडीनं स्थलांतर करण्यात आलंय। निफाडच्या चांदोरी सायखेडा पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली आहे। पूरग्रस्तांची भेट घेऊन मदत कार्याचा आढावा घेण्यात आलाय। नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत। निफाडमध्ये संततधार पावसामुळे द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली। द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्यानं वेलींची मुळं चोकअप होण्याचा धोका निर्माण झालाय। गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे मुंबईतील 7 जलाशयांचा साठा 83.68% आलाय। 24 तासात जलाशयातील साठ्यात 6.6% वाढ झाली आहे।